आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे। यावेळी बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी भरसभेत इशारा दिलाय। तुम्ही आमदार कुणामुळे झालात, माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही, असा इशारा शरद पवार यांनी सुनील शेळके यांना दिला आहे। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात, असंही शरद पवार म्हणाले। त्यामुळे आता मावळमधील राजकारण तापलं आहे। काय म्हणाले शरद पवार, तुम्ही आमदार कुणामुळे झाला, तुमच्या सभेला इथं कोण आलं होतं, यावेळी पक्षाचे अध्यक्ष कोण होतं, तुमच्या फॉर्मवर माझी सही आहे, माझ्या सहीने तुम्ही निवडून आलात आणि आज तुम्ही त्याच पक्षाच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता। माझी विनंती आहे, एकदा दमदाटी केली बस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला, मी या रस्त्याने कधी जात नाही, पण त्या रस्त्याने जाण्याची स्थिती तुम्ही निर्माण केली तर सोडतही नाही, असा इशारा शरद पवार यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळकेंना दिलाय। आजकाल वापरण्यासाठी सांगत होते की काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली, आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला। कुठे गमतीची गोष्ट, लोकसेवेमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही, आणि तसं बोललं तर त्याला दमदाटी। इथे आमदारांनी त्याच्या प्रकारची दमदाटी झाली। मला त्याला सांगायचे, बाबा रे तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला इथं फोन आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि माझ्या सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम घाला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता। माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना काळजी करू। मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत नाही। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।